महिना कुठला चालू आहे? फेब्रुवारी. पूर्वी होळी आली की नाही, होळी की उन्हाळा सुरू झाला असं आपण म्हणायचो. पण आता उन्हाळा महिना 2 महिने आधीच सुरू व्हायला लागला. का सुरू व्हायला लागलं? सगळं पृथ्वीचं, वातावरणाचं, सगळी जी काही गणित आहेत ती हळूहळू बदलायला लागली आहेत. इतकी बदलायला लागली आहेत की थंड हवेच्या ठिकाणी सुद्धा घरोघरी हॉटेलमध्ये एअर कंडिशन्स दिसतात. पण आपण त्याला काय म्हणतो? थंड हवेचं ठिकाण. हे कशामुळे झालंय? तर वातावरणातल्या बदल्यामुळं. आणि हा वातावरणातला बदल कशामुळे झालाय? आपल्या बेशिस्त वागण्यामुळं. आपलं बेशिस्त वागणं म्हणजे काय? प्लॅस्टिकचा अतोनात वापर, झाडांची बेसुमार होणारी तोड. आणि मग आता ह्याच्यावर उपाय आता आपण कुणी काढायचा? ज्या पृथ्वीचं आपण नुकसान केलंय ते भरून कुणी काढायचं? तर आपण सगळ्यांनी एकत्र येऊन. मग त्यासाठी आपल्या परीनं प्रत्येकाने काय करायचं? वातावरणाची, निसर्गाची काळजी घ्यायची. जास्तीत जास्त झाडं जपायची. जिथं झाडं तोडली जात आहेत, जेवढी तोडली गेलीत निदान तेवढी तरी लावायचा प्रयत्न करायचा. मित्रांनो, साताऱ्यातल्या काही निसर्गप्रेमींनी एकत्र येऊन हा हरित सातारा ग्रुप तयार केला. कशासाठी? त्यांच्या डोळ्यापुढे एकच ध्येय आहे की ही टेकडी, हा पॅरेंट स्कूल हायस्कूलच्या पाठीमागची टेकडी ही सगळी हिरवीगार करायची. म्हणून गेल्या 2-3 वर्षात आम्ही जवळजवळ 1,500 रोपं इथं लावली आहेत. आता त्या रोपांना तहान लागली आहे आणि त्या रोपांची तहान भागवण्यासाठी आपण जसा वेळ मिळेल, जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा इथं यायचंय. इथं 2 मोठे हौद बांधलेले आहेत. तिथं 150 ते 200 पाण्याचे कॅन असतात. आपल्याला जेवढं शक्य आहे, ज्याला ताकद आहे त्यांनी 2 कॅन घ्यावेत, ज्याला ताकद कमी आहे त्यांनी 1 कॅन घ्यावा. आणि जे झाड तहानलेलं दिसतंय त्याला पाणी घालावं, एवढा एकच उद्देश आहे. आणि हे कुणासाठी करायचं? माझ्यासाठी, याच्यासाठी, त्याच्यासाठी नाही, आपल्या सर्वांसाठी. अदरवाईज पूर्वी आपण ऐकत होतो नागपूरमध्ये 40 तापमान असतं. अरे गेले 2 वर्ष साताऱ्यात आता 40 तापमान आहे. तर हा धोका आपल्या अगदी घशाशी येऊन पोचलेला आहे. याच्यावर लवकर उपाय काढला नाही तर हा धोका फार मोठा संभवतोय. तर मुलांनो, आता काही जास्त भाषणबाजीची वेळ नाही, आपण कामाला लागूया. प्रत्येकाला ज्याला शक्य आहे त्यांनी 1 कॅन, ज्याला शक्य आहे त्यांनी 2 कॅन घेऊन सर सांगतील तसं त्याप्रमाणे पाणी घालायचं. कुठल्या बाजूला जायचं?
मॅट्रिक्युलेशन इंग्लिश स्कूलतर्फे 5वी ते 9वीच्या आम्ही विद्यार्थ्यांनी येऊन या ठिकाणी हरित सातारा हा जो उपक्रम राबवला जात आहे त्या अंतर्गत जे सगळी वृक्ष लावलेली आहेत त्या ठिकाणी मुलांनी झाडांना वृक्षांना पाणी घातलेले आहे। आणि खरंच सध्याच्या ह्या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जेव्हा या झाडांना पाण्याची गरज असणार आहे त्यावेळेस आपल्या समस्त सातारकरांची ही जबाबदारी असणार आहे की हे वृक्ष संवर्धन व्हायला पाहिजे। पावसाळ्यामध्ये वृक्षारोपण ही मोहीम आपण सगळेच जण अनुभवत असतो। वृक्ष लावणं खूप सोपं आहे पण त्यांचं जतन करणं त्यांचं संवर्धन करणं विशेषतः उन्हाळ्यामध्ये येऊन त्यांना पाणी घालणं हे खूप खूप नितांत आवश्यकता असलेलं आणि आपल्या सगळ्यांकरताच एक चांगला हा उपक्रम आहे। मी सगळ्यांना आवाहन करते की या हरित सातारा या उपक्रमास आपण भरघोस प्रतिसाद द्यावा। सध्या दर शनिवारी संध्याकाळी पाणी घालण्याचा त्यांचा हा उपक्रम आहे त्यात आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे। आम्ही आणि आमचे विद्यार्थी येणारच आहोत, आपणही यावे ही नम्र विनंती। धन्यवाद। झाडे तोडाल झाडे तोडाल झाडे लावाल झाडे लावाल। आता एकच ध्यास एकच ध्यास